एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आम्ही चालले थोडीशी बाहेर आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण पण आहे। आज माझ्या मुलग्याचा वाढदिवस आहे। छोटीशी पार्टी आम्ही फॅमिली तर्फे ठेवलेली आहे घरी। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी आता थोड्या वेळासाठी बाहेर चालल्या, तर चला तुम्ही पण माझ्यासोबत। चला बघू शकता वातावरण बाहेरचं कसं झालेलं आहे। पाऊस येऊन गेला, कंटिन्यूस काय पाऊस नाही, ये जा करते, त्यामुळे थोडंसं म्हटलं बाहेरून ये, बँकेत थोडंसं काम आहे, त्यामुळे बँकेत चालले। पाऊस पण थोडा उघडलेला आहे। कुठे पाऊस तर उघडलाय, कशाला छत्री खोलल्या? मस्त वाटते पावसाचं वातावरण। आमच्या बिल्डिंगचा खालचा हा ग्राउंड आहे, त्या गाड्या पार्किंगसाठी आहे बिल्डिंगच्या खालीच। पूर्ण आमच्या कॉलनीत गाडी आहे, माणसं कमी पण गाड्यांचं पार्किंग खूप आहे आणि गाड्या पण खूप आहेत। कॉलनी मोठी असल्यामुळे गाड्या खूप आहेत कॉलनीमध्ये। हे आहे समोरचं 4 नंबरचं गेट। आमच्या कॉलनीला 4 गेट आहेत। हे आहे समोरचं आमच्या साईडचं एक गेट। हा जो रोड आहे माला स्टेशन ते मारवे रोड आहे हा। इकडे मारवेला जाणार आहे रोड, इकडे माला स्टेशनवरून येणारे रोड आहे। रोडला जरा थोडी गर्दी कमी आल्यानंतर मी एक अर्धा तास झाला मूग डाळ छान अशी भिजवलेले, तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने। मी आल्यानंतर छान अशी मूग डाळ भिजत घातलेली, छान असे 2-3 पाण्याने धुवून काढलेले आणि अर्धा तास झालाय मस्त अशी डाळ आपली भिजलेली। बघू शकता नकाने सुद्धा आपली डाळ तुटते, त्यामुळे डाळ मस्त अशी भिजलेली। आता यामध्ये आलं टाकणार आहे आणि कितपत तुम्ही मिरची तिखट खाता त्यानुसार हिरवी मिरची टाकणार आहे। छान असं जाडसरच बारीक वाटून घ्यायचं। आणि पावसाच्या वातावरणात तर पाऊस जास्त खूप पडत असला तर असं भजी खायला पण आवडतात। एका साईडला मी आता चहा ठेवलाय आणि आता एका साईडला ही भजी चला बाजूला सुद्धा चहा होतोय आणि हे आता छान असं मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला। एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। कढीपत्त्याची पानं 10-15 आहेत, एक अर्धा इंच अद्रक आहे आणि 4 मिरची आहेत। आम्हाला तिखट लागतात त्यामुळे तिखट मिरची आम्ही 4 टाकणार आहे। अद्रक आणि मिरची डाळीसोबत मी वाटून घेणार आहे। चला मग आता डाळ वाटून घेऊया। छान असं मी जाडसर वाटून घेणार आहे। यामध्ये मी पाणी अजिबात टाकून घेतलेलं नाही, मी डाळीचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे। बिना पाणी टाकताच वाटून घ्यायचं। बघू शकता असं मी जाडसर वाटलेलं आहे।
जास्ती बारीक पण नाही आणि जास्ती जाडसुद्धा नाही, असं थोडंसं आबडधोबडच बारीक करायचं. आता यामध्ये कढीपत्ता कांदा घालून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर कांदा घालू शकता किंवा नाही घातला तरी हरकत नाही. आणि कढीपत्ता नक्की घालून बघा, खूप छान टेस्ट येते. कढीपत्ता मी आता चिरून घालणार आहे. तोडून टाकला तरी चालेल, असं काही नाही. मिक्स करून घेऊया. पाणी मी अजिबात टाकलेलं नाही, भिजलेली डाळच बारीक करून घेतलेली. तर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ घालायचं. छान आता एकजीव करून घेऊया. चला आपल्या बाजूला तेल तापते. यामध्ये थोडंसं इनो घालायचं. थोडंसं पाणी घालून घेणार. छान मिक्स करून घेऊया. यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा घातलेली. छान मिक्स करून घेऊया. आपलं तेल सुद्धा बाजूला तापते, चहा सुद्धा होते बाजूला. मस्त अशी भाजी चहा सोबत. तर आता मी थोडी थोडी टाकून घेते. आता एक एक घालून घेते. छान आता स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं, खरपूस तांबूस रंग येईपर्यंत. बघू शकता मस्त असं आपल्या भज्यांना सुद्धा कलर आलेला आहे. खूप छान दिसतात मूग भजी. आणि इकडे आपल्या बाजूला चहा सुद्धा होते. चहा आणि मूग भजी आणि बाहेर पाऊस, एक नंबरच. छान भजी सुद्धा झालीत भाजून. मी आता काढून घेते एक एक. या भज्यामध्ये तेल जास्ती खेचत नाही मूग भज्यांना. बघू शकता मस्त अशी मूग भजी झालेले. तर बाकीची सुद्धा मी असेच करून घेते. बघू शकता मस्त आपला चहा सुद्धा उकळते आणि आपली खाण्यासाठी भजी सुद्धा तयार झालेले आहेत. चला तर मग आपण तर आता टेस्ट करून बघूया. आणि चहा सुद्धा मस्त आपल्यासा उकळतोय, फेट छान सुद्धा आलेलं आहे. चला तर मग टेस्ट करून बघूया. चला तर आपला मूग भजी, पुदिन्याची चटणी आणि चहा सुद्धा तयार आहे. तर चला मग आपण टेस्ट करून बघूया. बघू शकता मस्त असा चहा सुद्धा झालेला आहे आपला. आणि बाहेर तो पाऊस छान असा पडतोय. आपली सोबत मूग भजी आहेत आणि पुदिन्याची चटणी सुद्धा आहे. चला तर मग आपण खाऊन बघूया आणि मग तुम्हाला सांगते, रिप्लाय देते कशी झालीत भजी ते. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि होय, अजून एक सांगायचं होतं तुम्हाला, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच व्हिडिओ बघत जावा. आणि आम्ही एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवते, तर नक्की तुम्ही आम्हाला सपोर्ट करत जावा. तर आमचं चहा पाणी वगैरे झाला, नाश्तासुद्धा झाला. मस्त मूग भजी झालेले, चहासुद्धा खूप छान. आणि पाऊस तर खूपच होता, त्यामुळे अशा पावसाच्या वातावरणात छान अशी भजी पण खूप छान लागतो, चहासुद्धा. चला आता केक कापायची तयारी चालू आहे. बड्डे बॉयसुद्धा तयार होतो आहे आणि माझी पाहुणी फॅमिलीसुद्धा येत्या. तर चला थोड्या वेळाने आपण भेटू. तर बड्डे बॉयसुद्धा तयार झाला आणि इथं माझी मुलगी त्याचं औक्षण करत आहे. काय ना बाजूला 2-2 वेळा बड्डे.
हॅपी बर्थडे बोला ना तरी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पंकज. हॅपी बर्थडे टू यू. ठीक आहे दीदीला बोलव. दीदीचं राहिलं, दीदीला बोलव. या ना हा के तुला त्याचा केक थांब. सर इकडे आतमध्ये काय होतं? जरा बाहेर जाऊ ना ते. हा बस. काढा फोटो परत एकदा. मागून काढ जरा. चला आमचे फोटो वगैरे काढून झाले. केक सुद्धा कापून झाला. अजून एक फॅमिली आली नाहीये, ती थोडी बाहेर गेल्या 2 दिवसासाठी. तर चला आम्ही एवढीच आहे. अरे छान बेट. बघू शकता मस्त असं छान बिर्याणीचे बेत झालेलं आहे. आम्ही बिर्याणी बाहेरून मागवल्या. पिया कशी झाली बिर्याणी? असं ते कर ना. हर्षद आवडला? पंकज हे बड्डे बॉय, बड्डे बॉय कशी वाटली प्रज्ञा? छान. छान आहे ना. चला मग आपण जेवण घेऊया, नंतर बोलू आपण. हे बाय करा माझ्या व्हिडिओला आणि गुड नाईट पण करा. गुड नाईट. अगं लाईट का पण केली? कोणाचं? वरती ब्लॅक कलर आहे व्हाईट. छोटी वाटते. आहे का नाही? चला, बाय बाय. हर्षद गुड नाईट. बाय बाय गुड नाईट. बाय बाय. बाय बाय बाय. पिया बाय कर. बाहेर थंड वाटते आणि आतमध्ये गरम होते. पाऊस जर असला तर तरच थंड वाटते. तर गरम. छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं. जास्ती कोणी नव्हते. भाऊ भाऊजा आणि भावाची मुलं एवढीच होते. अजून एक फॅमिली आहे पण ती बाहेर गेल्यामुळे ते येऊ शकली नाहीत. तर चला आजचा व्हिडिओ कसा आवडला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.